15 वेळा 20 वेळा सतत करणार त्यावेळी सर्दीचा आजार एका मोठ्या आजारात कन्वर्ट होत असतो आणि तो आपल्या भविष्यात पुढच्या आयुष्यात आपल्याला 100% होणार हे निश्चित ठेवा. कारण सर्दी हा पंचज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी होणारा आजार आहे. त्यामुळे वेळीच त्याला नष्ट करण्याची गरज आहे, त्याला थांबवण्याची नव्हे. आपण तो आतल्यात बसवतो म्हणजे त्याची लक्षणं नाहीशी करतो फक्त. त्याच्याऐवजी आपण त्याला शरीरातून जर पिटाळून लावला तरच त्याचे दुष्परिणाम भविष्यकाळात मात्र अजिबात दिसणार नाही. आता आपण पावसाळ्याची गोष्ट करतोय म्हणून मी बोलेन की पावसाळ्यात होणारी सर्दी याच्याविषयी आपण बोलूया फक्त. तर ऋतूबदल झालेला असतो. आता तुम्ही बघताय की भरपूर पाऊस पडतोय 7-8 दिवस खूप पाऊस पडला सध्या आणि त्याच्यानंतर आता एकदम कडक ऊन लागायला लागलं, खूप गरम होतंय, घाम येतोय. मग अशा वेळी आपण पुन्हा काय करतो, मोठ्या प्रमाणात AC लावायचा प्रयत्न करतो, फॅन लावतो, जोरात 5 वर फॅन लावून अंगावर वारा घेतो. पण हे लक्षात ठेवा, ऋतूबदल आधीच झालेला आहे. हा पावसाळ्याचा ऋतू आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीचा हा काळ असल्यामुळे खरं तर पूर्वी हे जून महिन्यात पूर्णपणे घडायचं, पण यावेळी पाऊस उशिरा आला आहे. जून महिन्याच्या शेवटी पाऊस चालू झालेला आहे, जो सुरुवातीला असतो तो. त्याच्यामुळे हे बदल आत्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिसतात, आता जी तारीख आहे त्याच्यानुसार. तर कधी ऊन असतं, कधी पाऊस असतं, कधी ऊन असतं, कधी पाऊस असतं. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, वाऱ्याचा झोत सतत अंगावर जर या ऋतूमध्ये असला, ACचा असू दे, फॅनचा असू दे, तर सर्दी 100% होणारच आहे. त्यामुळे थोडंसं शरीराचं टेम्परेचर कमी व्हावं एवढाच वारा आपल्या शरीरावर आला पाहिजे. प्रवास करताना लक्षात ठेवा की वारा अंगाला लागता कामा नये, त्याच्यामुळे जॅकेट्स मिळतात.